रोज रोज तेच जेवणामध्ये बनवून कंटाळा येतो, काहीतरी नवीन बनवावंसं वाटतं. पण बनवत असताना आपल्याला असं वाटतं आता कधी टोमॅटोची प्युरी बनवा, कांद्याची प्युरी बनवा, परत ते भाजा, ग्रेव्ही बनवा. हे सर्व आयाठान मांडत असताना आपल्याला असं वाटतं विचार करूनच परत कंटाळा येतो, म्हणून आपण ते स्किपच करतो आणि परत रेग्युलर जेवणच बनवायला घेतो. परंतु आज मी आपल्या या रेसिपीमध्ये तुम्हाला अतिशय सोपी पद्धत सांगितलेली हे राजमा बनवण्याची, अगदी पंजाबी स्टाईलमध्ये आणि नॉनव्हेजलाही मागे पाडेल अशी याची टेस्ट लागते. अतिशय चविष्ट असं बनवून तयार होतं. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात, इतका सुंदर रंग आलेला आहे आणि तरीही खूप छान आलेली आहे. आपल्या मराठी माणसांचा हाच प्रॉब्लेम आहे, आपल्याला जोपर्यंत भाजी आमटीमध्ये तरी दिसत नाही तोपर्यंत खाण्याचा अजिबात मूड होत नाही. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी इथं घेतलेलं आहे. राजमा 1 वाटीच घेतलेला आहे. आता मी इथं कमी बनवत आहे त्यामुळे मी इथे 1 वाटी राजमा घेतलेला आहे. पहिल्यांदा तर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये भिजवत घालत असताना गरम पाणीच ऍड करायचं आहे. पूर्ण बाउल भरून पाणी मी याच्यामध्ये ऍड करणार आहे. राजमा फुगून जास्त होतो, अगदी वाटी. आता हा आपण जो बाउल घेतलेला आहे तो पूर्ण भरला जाणार आहे पूर्ण भिजल्यानंतर राजमा, त्यामुळे भरपूर पाणी ओतून याला दिवसभर तुम्ही भिजवायला ठेवू शकता. सकाळी भिजत घालून किंवा रात्री भिजत घालून उद्या सकाळपर्यंत भिजवून घेऊ शकता. आता मी इथं लाल रंगाचा राजमा घेतलेला आहे, व्हाईट कलरचाही असतो. परफेक्ट असा हा राजमा भिजून झालेला आहे. सकाळी भिजत घातलेला आहे मी, साधारणतः 8 तास भिजून झालेला आहे. राजमा भिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे 8 तास तर द्यावेच लागतात. सोबतच आपण इथं 3 टोमॅटो घेतलेले आहेत मीडियम साईजचे, म्हणजे थोडे मोठेच आहेत. 2 कांदे घेतलेले आहेत. खडे मसाले आपल्याला थोडे वापरायचे आहेत, जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता. तमालपत्र, जिरे, एक अर्ध मी चक्री फूल, दालचिनीचे 2 तुकडे आणि 5 लवंगा घेतलेले आहेत. खडे मसाले मस्त फ्लेवर देतात या रेसिपीमध्ये. सोबतच आता मी कोथिंबीरीची देठ आणि लसणाच्या 15 ते 20 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 2 चमचे धने पावडर घेतलेले आहे आणि 1 चमचा गरम मसाला वापरायचा आहे. गरम मसाला गरज तुम्हाला असेल तर वापरा, नाही तर स्किप केला तरी चालेल. लाल तिखट आपण रेग्युलर वापरतो ते 2 मोठे चमचे घेतलेले आहे. 1 चमचा मीठ घेतलेला आहे. सोबतच आपण इथं हळद आणि हिंग वापरणार आहे. हिंगाचा वापर हा केलाच पाहिजे जेवणामध्ये, त्यामुळे आपले पोट व्यवस्थित राहायला मदत होते. आता कुकर घेतलेला आहे मी. पहिल्यांदा तर आपण इथं कुकर गरम झाल्यानंतर तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला रेसिपीमध्ये जेवढ्या प्रमाणात, म्हणजे जर चमचमीत हवे असेल तर थोडं जास्त तेल वापरावं लागेल. इथं मी 4 मोठे चमचे तेल वापरलेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये सर्व खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. खडे मसाले आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे, म्हणजे त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि रेसिपी चविष्ट बनते. मसाले तेलामध्ये भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे आलं आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे, पेस्ट करून घेऊ शकता, पण मी इथं खलबत्त्यामध्ये चेचूनच घेतलेले आहे. शक्यतो मी खलबत्त्याला जास्त महत्व देते लसूण चेचण्यासाठी किंवा आलं लसूण चेचण्यासाठी. इथं मी खलबत्त्यामध्ये अशा पद्धतीने चेचून घेतलेले आहे. तुम्ही पेस्टही वापरू शकता. इथं आपली आलं लसणाची पेस्ट भाजून झाली, थोडासा लालसर रंग आला की याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा अशा पद्धतीने हाताने थोडा क्रश करून टाकायचा, उभाच चिरायचा आहे कांदा. इथं बारीक चॉप करत बसायची गरज लागत नाही. झटपट आपण इथं रेसिपी बनवत आहे, त्यामुळे इथं जास्त काही कष्ट करावे लागणार नाहीत आपल्याला. अशा पद्धतीनं कांदा उभा चिरून मी इथं थोडा क्रश करून तेलामध्ये भाजून घेत आहे. जास्तही भाजायचा नाही, नंतर आपल्याला मॅश करता यावा अशा पद्धतीनं अगदी थोडा त्याचा रंग लालसर किंवा गुलाबीसर झाला की याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे आहेत. टोमॅटो हे आपल्याला रफली चॉप करायचे आहेत, म्हणजे मोठे मोठे पीसेस चॉप करून टाकायचे. आता इथं मी मिरची ऍड केलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या ऍड केलेल्या आहेत, ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट तुम्ही खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल. आणि आता याच्याबरोबरच मी टोमॅटो जे अशा पद्धतीनं मोठे काप करून याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. टोमॅटो ही आपल्याला अगदी इथं काही तेल सुटेपर्यंत भाजायचा असा काही विषय नाहीये, फक्त थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला इथं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि इथं मी जे देठ घेतलेले आहेत ते तसेच टाकलेले आहेत कोथिंबीरीचे, तुम्ही थोडे कट करूनही टाकू शकता. आणि याच्याबरोबरच मी आता याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. टोमॅटो म्हटलं की मीठ त्याच्यामध्येच ऍड केलं जातं. इथं आता आपल्याला कांदा आणि टोमॅटो थोडं सॉफ्ट होईपर्यंतच भाजायचं आहे, म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजून वगैरे घ्यायची गरज लागत नाही. थोडं सॉफ्ट होईपर्यंत भाजायचं. सोबतच आपण जे हळद आणि हिंग घेतलेला आहे तो याच्यामध्येच ऍड करायचा आणि लाल तिखटही याच्यामध्येच ऍड करायचं आहे. रेसिपीमध्ये आपण एवढ्याच तेलाचा वापर करणार आहे, याच्यापेक्षा जास्त तेल वापरणार नाही. त्यामुळे तरी येण्यासाठी, कट येण्यासाठी आपल्या रेसिपीला लाल तिखट आपण इथेच
तेलामध्येच ऍड करायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे सर्व साहित्य जे आहे याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे, परंतु आपण मिक्सरचा अजिबात वापर करणार नाही। याच्यामध्ये 1 कप गरम पाणी ऍड करायचं। टोमॅटो आणि कांदा बाकी सर्व साहित्य आहे ते शिजून घेण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 1 कप पाणी ऍड करायचं आहे, जास्तही पाणी ऍड करायचं नाही। आता याच्यामध्ये आपण जे मसाले वापरलेले आहेत, मीठ वापरलेले आहे, त्याच्यामुळे पाणी हे सुटतंच, सोबतच टोमॅटो कांद्यामुळेही पाणी सुटतं। त्यामुळे आपण इथं 1 कपच पाणी वापरायचं आहे आणि झाकण लावून द्यायचं। इथं कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। हे कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर आता थंड झालेला आहे, वाफ गेलेली आहे पूर्ण। झाकण खोलून पाहिल्यानंतर आता तुमच्या लक्षात आलेच असेल, तरी अशी मस्त आलेली आहे। आता हीच ग्रेव्ही आपण आता रेसिपीमध्ये वापरणार आहे, तरी खूप सुंदर आलेली आहे। आता लाल भडक असा रंग दिसत आहे, म्हणजे याला कट आलेला आहे सुंदर असा, असं तेलामध्ये तिखट भाजल्यानंतर। आणि बाकीचं साहित्य जे आपण घेतलेलं आहे ग्रेव्ही बनवण्यासाठीचं, टोमॅटो कांदा शिजलेला आहे व्यवस्थित परफेक्ट। ते आता मी मॅशर वापरलेला आहे मॅश करण्यासाठी। तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर। थंड करून घ्यायचं आहे आपल्याला इथं आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे। पण इथं मी गरम असतानाच अशा पद्धतीने मॅश करून घेत आहे आणि आपण शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे पटकन मॅशही होतं। इथं मिक्सरचाही वापर करावा लागत नाही आपल्याला। आता याच्यामध्ये आपल्याला डबल फोडणी वगैरे देत बसायची ही गरज लागत नाही। आता हे आपण जे साहित्य शिजवून घेतलेलं आहे ते असं पटकन मॅशरने मॅश होतं आणि याच्यामध्ये आता आपण परत ऍड करायचं आहे राजमा। अशा पद्धतीने आता मी गॅस ऑन केलेला आहे आणि ही ग्रेव्ही थोडीशी शिजवून घेत आहे। मॅश केल्यानंतर एकजीव होण्यासाठी परत गॅसच्या लो फ्लेम वरती अशा पद्धतीनं उकळी काढून घेत आहे ग्रेव्हीची। आणि म्हणजे काय होतं, पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी होत नाही, म्हणजे थोडी शिजवून घ्यायला अगदी 2 मिनिटं फक्त आपल्याला इथं उकळी आणून द्यायची आहे ग्रेव्हीला। आणि परत याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत, म्हणजे धने पावडर आणि गरम मसाला, तो ऍड करायचा आहे। मसाले इथं ग्रेव्हीमध्ये पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचे सर्व आणि याच्यामध्ये जो आपण भिजवून घेतलेला राजमा आहे तो ऍड करायचा। आता हा लाल रंगाचा राजमा आहे, याला शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो। आता याच्यातील पाणीही मी काढून टाकत नाही, कारण की मी स्वच्छ धुवून घेऊन मग भिजत घातलेला, त्याच पाण्यामध्ये तो भिजलेला आहे। मग तेच पाणी मी याच्यामध्ये ऍड करत आहे। आता तुम्हाला जर पाणी काढून टाकायचं असेल तर तुम्ही काढून टाकूही शकता, परंतु मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्यामुळे तेच पाणी मी याच्यामध्ये ऍड करत आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी याच्यामध्ये ऍड करू शकता। आता ऑप्शनल आहे, मी इथं ह्याच्यामध्ये आमचूर पावडर वापरत आहे, मी स्किपही करू शकता। आणि इथं पाण्याची क्वांटिटी, आता तुम्हाला जर राजमा म्हणजे दाटसर घट्ट हवा असेल तर कमी वापरलं तरी चालेल, परंतु नंतर शिजवूनही आटवू शकता तुम्ही पाणी। आता पाणी ऍड करून मी इथं झाकण लावून दिलेलं आहे। साधारणतः 2 ग्लास पाणी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि इथं मी कुकरच्या 10 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। पहिल्यांदाच मी सांगितलेलं आहे, हा लाल रंगाचा राजमा शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून मी इथं कुकरच्या 10 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आणि अशा पद्धतीनं राजमा आपला बनवून तयार झालेला आहे। आता कशा पद्धतीने शिजलेला आहे मी तुम्हाला इथं चेक करून दाखवत आहे। अशा पद्धतीने आता राजमा आपला परफेक्ट शिजलेला आहे। इथे कुकरच्या आपल्याला 8 ते 10 शिट्ट्या करून घ्याव्याच लागतात। हा लाल रंगाचा राजमा शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो। मस्त असा परफेक्ट राजमा रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।